नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशा's रेसिपीमध्ये। आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत, ते पण एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। ते म्हणजे मिक्स पिठापासून बनवणार आहोत। आता त्यासाठी मी कोथिंबीर व्यवस्थित निवडून घेतला, धुवून घेतला आणि 15 मिनिट चाळणीमध्ये पाणी नितळत ठेवलेलं आहे। आता त्यासाठी सर्व पीठ काढून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी चना डाळ पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचं। हाताने केलं तरीसुद्धा चालेल। आता यामध्ये मी कोमट केलेलं तेल टाकून घेतलेलं आहे। नंतर हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट करून टाकलेली आहे। आता यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे, त्यासाठी तिखट 1 चम्मचच टाकायचा। नंतर अर्धा चम्मच हळद टाकायची, नंतर जिरा पावडर टाकायची आणि थोडासा गरम मसाला टाकायचा। आता यावर मी हातावर छान रगडून घेतलेला आहे ओवा, तो टाकून घ्यायचा। नंतर 1 चम्मच तीळ टाकायची, 1 चम्मच शोप टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यामध्येच मी 1 मोठा चम्मच दही टाकून घेणार आहे। आता दही टाकल्यावर हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा। कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायचा, नंतर टाकायचा। आता हे सर्व मिक्स करायचं। आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकायचं, म्हणजे पाण्याचं आपल्याला प्रमाण समजून जातं। आता थोडंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। असं थोडं पाणी टाकून छान असा गोळा करून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे। आता यावर थोडंसं तेल टाकायचं आणि असे 4 भाग करून घ्यायचे आणि लांब गोळे करून घ्यायचे आहे। चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि पाणीसुद्धा मी आधीच तापत ठेवलेलं होतं। आता हे गोळे आपल्याला ठेवून द्यायचे आणि वाफ देऊन द्यायची आहे। त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि 10 ते 12 मिनिट वाफ देऊन द्यायची। बघा, अशा प्रकारे वाफ छान दिली गेली आहे आणि आता आपण सुरीने शेक करून घ्यायचं। आणि बघा, आता सुरीला अजिबात चिटकलेलं नाही, म्हणजे लागलेलं नाही आहे, म्हणजे वाफ छान देऊन झालेली आहे। आणि आता अशा प्रकारे छान वडी तयार करून घ्यायची, कट करून घ्यायची आणि बघा अशा प्रकारे छान असे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि आता तळून घ्यायचे आहे। तेल तापत ठेवलेलं आहे, त्यावर वडी टाकायची आणि मंद आचेवर सर्व वड्या तळून घ्यायच्या आहे। बघा, अशा प्रकारे धीरे टाकायचं आणि तळून घ्यायचं आहे दोघं साईडने। छान मंद आचेवर तळून घ्यायचं, म्हणजे खरपूस तळले जातात। मस्त अशा प्रकारे छान तळून घ्यायचं आणि कलरही तुम्ही बघू शकता, खूप छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि खाण्याला तर खूप टेस्टी लागते ही वडी। बघा, खूप छान अशी खरपूस वडी तयार झालेली आहे। आता एक तोडूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते। बघा, किती छान अशी वडी तयार झालेली आहे। खूप कुरकुरीत वडी होते आणि प्रवासामध्ये तर खूप छान लागते ही। बघा, अशा प्रकारे छान कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। अनेक वेगळी पद्धत आणि वेगळी ट्रिक वापरून अशा वड्या तयार करून घेतलेल्या आहे, म्हणजे लहान मुलांनासुद्धा खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे। अशा प्रकारे तुम्ही वडी तयार करून बघा। खूप सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी आहे। कशी वाटली तुम्हाला कोथिंबीर वडी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।